आज आपण बघणार आहोत अस्सल खानदेशी पद्धतीने चिकन रस्सा कशा प्रकारे बनवायचा. अगदी साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि त्यासोबतच अळणी चिकन तुम्ही कशा प्रकारे शिजवता त्यापेक्षा मी कसं शिजवते याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अळणी चिकन जर तुम्ही अशा प्रकारे जर शिजवलत ना तर त्याची चव जी आहे तर ती आणखी छान लागते आणि अगदी झटपटसुद्धा तयार होते. तर त्यासाठी मी इथं ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन मी छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग इथं मी तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वात आधी आपल्याला कुकरमध्ये आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी एक कुकर ठेवलं आहे आणि कुकरमध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं म्हणजेच अर्ध्याच्या पण अर्धा पळी फक्त 3 ते 4 थेंब जरी म्हटलं ना तुम्ही तरी तेवढंच तेल घालायचं आहे. म्हणजे आपल्याला फक्त जिरं आणि कांदा जो आहे तर तो परतला गेला पाहिजे एवढंच तेल त्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर हे थोडंसं मी 1 चमचाभरून जिरं त्यामध्ये घातलं आणि एक छोटासा कांदा छान असा बारीक कट करून त्यामध्ये घालून घेतला. हे आपल्याला एक 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घ्यायचं आहे. जर तुम्ही अळणी रश्श्यामध्ये जर खूप तेल घातलं ना तर त्यावरती असा तेलाचा तवंग येतो आणि मग ते चवीला व्यवस्थित लागत नाही. त्यानंतर जे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं तर ते यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी त्यामध्ये टाकायची आहे हळद. हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ म्हणजेच तुम्हाला किती तुम्ही त्यामध्ये पाणी घालणार आहात त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मीठ घालून घ्या आणि हे व्यवस्थित आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये पाणी ओतायचं नाही आहे. डायरेक्टली कुकरसुद्धा लावायचं नाही आहे. तर असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की असं झाकण ठेवून द्यायचं फक्त कुकरचंच लावलेलं नाही आहे फक्त झाकण ठेवलं आहे. असं 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आणि त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं केल्याने काय होतं की चिकनला जरा एक छान अशी टेस्ट येते. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून पहा. त्यानंतर मग यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. तुम्हाला किती पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता. आता इथे मला 2 ग्लास पाणी टाकायचं होतं त्यानुसार मी मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला जवळपास 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर ह्या कुकरला ना मी 2 शिट्ट्या केल्या ना तरी व्यवस्थित छान परफेक्ट शिजतं. तर त्या साईडच्या गॅसवरती मी कुकर ठेवून दिला आहे आणि तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात. तर इथं 2 मीडियम साईजचे कांदे मी छान असे बारीक उभे कट करून घेतलेले आहे. असं जर कट केले ना व्यवस्थित पातळ तर ते छान असे व्यवस्थित भाजले जातात सगळ्या साईडने. त्यानंतर इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या 2 ते 3 इंच आलं मी बारीक कट करून टाकलेलं आहे. आता ह्या कांद्यासोबतच आपल्याला आलं लसूणसुद्धा छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर एक 7 ते 8 मिनिट कांदा छान फ्राय झाला की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा पळी तेल घालायचं आहे. सुरुवातीला जर तुम्ही तेल त्यामध्ये घातलं ना तर तो असा कलर जो आहे गोल्डन ब्राऊन तर तो येत नाही. त्यामुळे जवळपास 7 ते 8 मिनिट कांदा छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आणि मग त्यानंतरच तुम्ही त्यामध्ये तेल घालायचं. तर ह्या स्टेजपर्यंत आपल्याला व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे. जर कांदा छान व्यवस्थित परतला गेलेला असेल ना तर भाजीला खूप छान टेस्टसुद्धा येते आणि तरीसुद्धा येते. तोपर्यंत आपल्या साईडला कुकरसुद्धा थंड झालेलं होतं. 2 शिट्ट्या करून कुकरसुद्धा थंड झालं आणि इथं बघू शकता चिकन किती छान शिजलं आहे ते. इथं आपण फक्त अर्धाच्या पण अर्धा म्हणजेच पाव वाटी पण तेल जे आहे पावपळी तेलसुद्धा टाकलेलं होतं. तरी बघा तेलाचा थोडासा तवंग आलेला दिसतोय ना त्यामुळे खूप कमी तेलाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर कांदासुद्धा थंड झाला आहे आणि आता इथे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातली आणि इथं लाल तिखट मसाला तुम्ही जो रोजच्या जेवणामध्ये वापरता तर तो घाला किंवा मग जर तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर थोडासा मग चिकन मसाला किंवा मग गरम मसालासुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकतात. त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि आता हे आपल्याला छान असं व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. मी या मसाल्यामध्ये काहीच घातलं नाही कारण की यामध्ये सगळे गरम मसाले वगैरे सगळं काही आहे त्यामुळे. त्यानंतर आता मसाला तर वाटून झाला. आता आपण मसाल्याची म्हणजे फ्राय करण्यासाठी आपण छान असं 2 पळ्या तेल मी कढईमध्ये टाकून घेतलं. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल जर छान कडकडीत गरम नसेल तर मग भाजीला रस्सा येत नाही किंवा तरी येत नाही. त्यामुळे ना तेल छान व्यवस्थित कडकडीत गरम पाहिजे. बघा मसाला टाकल्या लगेचच साईडला किती थोडंसं असं परतल्यासारखं करपल्यासारखं झालं आहे ना, पण तसं चालतं. पण तेल जे आहे तर ते कडकडीतच गरम हवं. त्यानंतर मग जो मसाला होता तर तो संपूर्ण झाकणाला जास्त चिपकलेला होता. त्यामुळे मग मी 2 ते 3 वेळेस करून असा व्यवस्थित टाकून घेतला आणि इथे बघू शकता लगेचच किती छान असं तेल आपल्या मसाल्याला सुटलं आहे.
आता इथं बघू शकता आपल्याला मसाला जो आहे ना, तर तो मंद गॅसवरती छान असा परतवून घ्यायचा आहे. तेल एकदम साईडला सुटतं ना, तर तेव्हा समजायचं की आपला मसाला छान असा व्यवस्थित फ्राय झाला आहे. तर इथं ना मी पाणी टाकताना म्हणजे जे आपला रस्सा होता अळणी रस्सा, तर ते पाणी टाकताना माझा व्हिडिओ ऑन करायचा राहून गेला, त्यासाठी माफी असावी. तर ते पाणी मी त्यामध्ये टाकून घेतलं आणि जर तुम्हाला वाटतच असेल की आणखी पाणी हवं, तर तुम्ही थोडंसं पाणी आणखी टाकू शकतात. तर चिकन जे आहे ना, तर ते अगदी परफेक्ट शिजलेलं होतं. म्हणजे आणखी जर मी त्याला मसाल्यामध्ये फ्राय केलं असतं ना, तर ते ओव्हर कुक झालं असतं. त्यामुळे मग मी सगळ्यात आधी थोडंसं पाणी वगैरे जे रस्सा होता, तर ते घालून घेतला आणि त्यानंतर मग 3 ते 4 मिनिटानंतर मी त्यामध्ये जे चिकन होतं, तर ते घालून घेतलं. तुमचं जर चिकन एकदम परफेक्ट शिजलेलं नसेल, तर तुम्ही मसाल्यामध्ये एक 2 ते 3 मिनिट जरी फ्राय केले ना, तरीसुद्धा चालेल. तर इथं अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला किती पातळ, घट्टसर हवी त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. थोडंसं जे मीठ आहे ना, तर ते मला कमी वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं. पण हे लक्षात ठेवा, की ऑलरेडी आपण जे अळणी रस्सा तयार करताना त्यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही यामध्ये मीठ घाला. तर इथे बघू शकता आता ना एक 3 ते 4 मिनिटानंतर एकदम छान अशी उकळी यायला सुरुवात होते, कारण की आपला अळणी रस्सासुद्धा गरमच असतो. त्यामुळे मग त्याला लगेच उकळी येते. तर अशा प्रकारे ना आपल्याला जवळपास परत 7 ते 8 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची आहे, छान अशी उकळवून घ्यायची आहे आणि ना मग बरोबर आपल्या रश्श्याला एकदम छान अशी तरी यायला सुरुवात होते. जसं-जसं उलट तुम्ही गॅस बंद कराल आणि थोडंसं जर आणखी जर थोडंसं थंड झालं ना, तर त्यानंतर आणखी छान अशी तरी येते. तर इथे एकदम छान भाजी उकळलेली होती, तर मी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बघू शकता किती छान अशी तर्री आपली साईडला आलेली आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून घेतली आणि या ठिकाणी तयार आहे आपला मस्त असा चिकन रस्सा. तर मंडळींनो, खानदेशामध्ये ना जनरली अशाच प्रकारे कुठल्याही प्रकारची भाजी बनवली जाते. ही भाजी ना तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतात. चवीला खूप छान लागते आणि कुठल्याही प्रकारची जरी चिकनच नाही, तर या अशा प्रकारे ना तुम्ही बटाट्यांची किंवा कुठलीही भाजी वांग्याची बनवू शकतात. चवीला खूप छान होते आणि चिकन रस्सा तर अतिशय छानच लागतो, कारण की आपण त्यामध्ये जास्तीत जास्त अळणी रस्स्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे तर ती खूप छान येते. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.